दगड आमचे पडायले नाली एवढे मोठे उंच करून ठेवले. खांदवून या म्हणलं तर पैप कुठं मिशन आमची खराब झाली म्हणले. 4-5 वाजता येता म्हणले. 5:30 वाजायलेत. कुणाचा यायचा पत्ता नाही. लेकराचं जर आमच्या बरं वाटलं तर आम्ही ग्रामपंचायतला येऊन थांबणार आहोत. 5-7 दिवस झाले. तुम्हाला काय म्हणलं? 4-5 वाजता येतो म्हणजे 4 वाजता इथं बुजून टाकतो आणि लगेच खाल्लं त्याच्या दुसऱ्या दिवशी बुजून लगेच जाता म्हणले. आणि 6-7 दिवस झाले का तर त्यांचा पत्ता नाही. कसं तरी पाणी येत होतं ती सुद्धा बंद झालं आम्हाला. ती पाईपलाईन फुटली. नाहीतर 15 दिवस महिना होत आले पाणी येत नाही कसलंच नळाला. कसं तर भरत होता ती सुद्धा पाण्याचं पैप फोडून टाकले. पैप टाकायचे नंतर हाही तरी आम्हाला नीट ठेवायचं होते. पाणी एक तर पडले जाते खेळतात लेकरं येतात जातात दुकानला येतात करतात पडतात. लहान लेकरं येतात सगळेच काय शाणे येत नसते दुकानाकडे. एखाद्याच्या लेकराचा हात पाय मोडला केला कोण जिम्मेदार? दुकानदाराचा. हा शिवाजीनगरमध्ये माळी गल्लीमध्ये पाईपलाईन खांदून आज 6 दिवस झाले. घरात पाण्याची घागर जार सुद्धा घेऊन जाता येणं गेले. लेकरं ते पडायले. तरी संबंधितांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि आजच्या आज बुजून टाकावं. केलं तिथं अशा 2 रेषा दिसेलच का? हा काल परवा दिवशीच आपण ग्रामपंचायतला विनंती केली होती. 5 नंबरच्या पंचाला सांगितलं होतं, वारंवार सांगितलं होतं. इथं 5 दिवस झालं 7 दिवस झालं इथं नाल्या खोदून ठेवल्यात आणि या खोदलेल्या नाल्यामुळे सर्वांना त्रास होत आहे. तरी ग्रामपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज पुन्हा एकदा इथं एक लहान लेकरू खेळत खेळत पडलेलं आहे. इथं आमच्या माळी मामाचं दुकान आहे. इथं गिरायकांना येता जाता त्रास होत आहे. घरात साधा जार न्यायचा म्हटलं तरी अडचण होत आहे. आज ग्रामपंचायत प्रशासन इतकं मूर्ख आहे की सगळे पाईप फुटलेले असताना गल्लीत पाणी सोडलेलं आहे. एकतर मागील 20 दिवस झालं ग्रामपंचायत पाणी सोडत नाही. 15-20 दिवस इथं पाणी येत नाही आणि आज पाणी सोडलेलं आहे. आणि आपण पाहत आहे, तुम्हाला व्हिज्युअल दिसतील थोड्या वेळात की पूर्ण नाल्यांमध्ये पाणी भरलेलं आहे. पूर्ण नळ कनेक्शन फुटलेले असताना या ग्रामपंचायतनं पाणी सोडलेलं आहे. नेमकं या ग्रामपंचायतला काय करावं हा प्रश्न पडलेला आहे. जर उद्याच्या तारखेमध्ये जर हे लवकर हे जर व्यवस्थित करून घेतलं नाही आणि हे बुजवून जर घेतलं नाही तर या गल्लीतील सर्व महिला पुरुष सगळे लेकरं जे आहेत ते इथं येतील, ग्रामपंचायतपाशी येतील आणि ग्रामपंचायतला जाब विचारतील. आणि 5 नंबरच्या वार्डनी तर 5 नंबर वार्डचे जे पंच आहेत त्यांनी तरी या 5 नंबर वार्डमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यांचं इतकं दुर्लक्ष आहे की 5 नंबरच्या वार्डच्या लोकांना आपला पंच कोण आहे हे ते विसरून गेलेले आहेत. कचरा गाडी सुद्धा येत नाही. तर सर्व जे पुरुष उभारलेले आहेत त्यांना विचारा, इथं महिला उभारलेल्या आहेत त्यांना विचारा. एकदाही इकडे कचरा गाडी येत नाही. वारंवार मागणी करून करून आम्ही थकलेलो आहोत. याच्यानंतर जर पुढील 1-2 दिवसात जर हा प्रश्न आमचा सॉल्व्ह नाही केला तर आमच्या गल्लीतले सर्व माणसं ग्रामपंचायतला येतील आणि गोंधळ घालतील आणि याच्यानंतर जे काय होईल त्याला ग्रामपंचायत स्वतः जिम्मेदार असेल. धन्यवाद. जय